गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। आज आपण टेन्स या टॉपिकला सुरुवात करणार आहे। टेन्स तर भरपूर विद्यार्थ्यांना माहित असतात, परंतु इंग्लिश स्पीकिंग मध्ये त्याचा यूज कसा करायचं हे माहित नसतं, म्हणून प्रत्येकाने हा टॉपिक व्यवस्थित समजून घ्या। म्हणजे 3 टेन्स असतात। पहिला टेन्स सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, दूसरा सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट, तीसरा सब्जेक्ट प्लस विल प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। ठीक है, अगोदर आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वरती प्रॅक्टिस करू। ठीक आहे, मी फॉर्म्युला लिहिला आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि सिंपल प्रेझेंट टेन्स शॉर्ट की असतो तो ता तो ते। बघा एक सेंटेन्स घेतो मी सिंपल, मी इंग्रजी बोलतो। काय सेंटेन्स घेतलं मी इंग्रजी बोलतो। मी इंग्रजी बोलतो। मी म्हणजे आय, बोलतो म्हणजे स्पीक आणि इंग्रजी म्हणजे एम इंग्लिश। मी एन का यूज केला क्वेश्चन, कारण इंग्लिशची स्पेलिंगची सुरुवात ई न होते आहे, ई आपला वॉवेल्स आहे म्हणून मी एन वापरला। मी इंग्रजी बोलतो, आय स्पीक एन इंग्लिश। ठीक आहे, बघा मी शाळेत जातो, आय गो स्कूल किंवा आय गो टू स्कूल। मी पेपर वाचतो, आय रीड पेपर। मी इंग्रजी शिकतो, आय लर्न इंग्लिश। म्हणजे काय येतो बघा, शेवटी तो येतो। ती शाळेत जाते, शी गो टू स्कूल। तो निबंध लिहितो, ही राईट एसे। तो इथं येतो, ही कम हियर। इथं येतो, आय कम हियर। मी तिथं जातो, आय गो देयर। मी इंग्रजी बोलतो, आय स्पीक इंग्लिश। मी प्रश्न विचारतो, आय आस्क क्वेश्चन। मी तुला शोधतो, आय फाइंड यू। ती शाळेत जाते, शी गो टू स्कूल। ती इथं बसते, शी सीट हियर। मी खुर्चीवर बसतो, आय सीट ऑन चेअर। मी प्रश्न विचारतो, आय आस्क क्वेश्चन। मी इथं इंग्रजी शिकतो, आय लर्न इंग्लिश हियर। मी तुझ्यासाठी पाणी आणतो, आय ब्रिंग वॉटर फॉर यू। मी काही वेळानंतर दरवाजा उघडतो, आय ओपन द डोअर आफ्टर सम टाइम। मी तुला अभ्यासात मदत करतो, आय हेल्प यू इन स्टडी। मी तुझ्याविषयी बोलतो, आय स्पीक अबाउट यू। मी तुझ्या घरात झोपतो, आय स्लीप इन युअर होम। मी माझ्या भविष्याबद्दल विचार करतो, आय थिंक अबाउट माय फ्युचर। ठीक आहे, म्हणजे या पद्धतीने प्रॅक्टिस करायची तुम्हाला। सेकंड नंबरचा टेस्ट आहे आपला सिंपल पास्ट टेन्स। त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट। आता कोणता घ्यायचा आपल्याला, V2 घ्यायचा आहे आणि याचा शॉर्टकट असतो सिंपल पास्ट टेन्सचा ल ला ली ले। एक्झाम्पल बघा सिंपल पास्टचं, मी शाळेत शिकवलं। काय एक्झाम्पल घेतलं मी शाळेत शिकवलं। मी म्हणजे आय, शिकवणे। आता इथं ल आलेला आहे, ल आपला सिंपल पास्ट मध्ये आहे, म्हणजे सब्जेक्ट घेतला मी आय, सब्जेक्ट नंतर वर्ब सेकंड घ्यायचं, मग शिकवण्याचं वर्ब सेकंड आहे टॉट, आय टॉट। शाळेत त, या त साठी वापरायचं इन आणि शाळा म्हणजे स्कूल। मग मी शाळेत शिकवलं, आय टॉट इन स्कूल। ठीक आहे, आता तुम्हाला मी क्वेश्चन करतो याच्याबद्दल। मी इंग्रजी बोललो, आय स्पोक इंग्लिश। मी इथं आलो, आय केम हियर। आता मी केम वापरलं कारण वर्ब सेकंड घ्यायचं आपल्याला। ठीक आहे, तो मराठी शिकला, ही लर्न मराठी। त्याने मला अभ्यासात मदत केली, ही हेल्प मी इन स्टडी। तो क्रिकेट खेळला, ही प्लेड क्रिकेट। त्याने माझ्यासाठी पाणी आणलं, ही ब्रॉट वॉटर फॉर मी। मी इथं बसलो,
आय सॅट हिअर. मी प्रश्न विचारला. आय आस्क्ड क्वेश्चन. मला सर्व मिळालं. आय गॉट एव्हरीथिंग. मी त्याला अभ्यासात मदत केली. आय हेल्प हिम इन स्टडी. त्याने माझ्यासाठी पेन आणला. ही ब्रॉट पेन फॉर मी. मी इंग्रजी शिकवलं. आय टॉट इंग्लिश. मी त्याला मारलं. आय बेट हिम. तो माझ्या घरात झोपला. ही स्लेप्ट इन माय होम. त्याने घरात झाडू मारला. ही स्वेप्ट इन होम. त्याला घरात पेन सापडला. ही फाउंड पेन इन होम. मी त्याला घरात शोधलं. आय फाउंड हिम इन होम. तो शाळेत गेला. ही वेंट टू स्कूल. ती घरात झोपली. शी स्लेप्ट इन होम. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करायची. तिसरा टेन्स आहे आपला सिंपल फ्युचर टेन्स. त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आणि इथं शॉर्टकट असतो त्याचा ल र न. पेपर वाचना. छोटे ल आलेला आहे म्हणून तो सिंपल फ्युचर टेन्स आहे. फॉर्म्युला अगोदर मी सब्जेक्ट घेणार. सब्जेक्ट नंतर विल वापरणार. विल नंतर वर्ब वाचते म्हणजे रीड. आणि पेपर म्हणजे न्यूज पेपर. काय न्यूज पेपर. मी पेपर वाचणार. आय विल रीड न्यूज पेपर. आता याची सुद्धा आपण प्रॅक्टिस करून घेऊ. मी घरी येणार. आय विल कम ॲट होम. मी इंग्रजी बोलणार. आय विल स्पीक इंग्लिश. मी प्रश्न विचारणार. आय विल आस्क क्वेश्चन. तो इथं येणार. ही विल कम हिअर. मी त्याला मदत करणार. आय विल हेल्प हिम. मी पाणी पिणार. आय विल ड्रिंक वॉटर. मी क्रिकेट खेळणार. आय विल प्ले क्रिकेट. मी झोपणार. आय विल स्लीप. मी पंखा चालू करणार. आय विल स्टार्ट फॅन. मी दरवाजा उघडणार. आय विल ओपन द डोर. मी दरवाजा बंद करणार. आय विल क्लोज द डोर. मी त्याला अभ्यासात मदत करणार. आय विल हेल्प हिम इन स्टडी. तो इंग्रजी शिकणार. ही विल लर्न इंग्लिश. तो माझ्याविषयी विचार करणार. ही विल थिंक अबाउट मी. मी त्याला अभ्यासात मदत करणार नाही. आता मी नाही बोललो इथं फक्त नॉट इन. मी त्याला अभ्यासात मदत करणार नाही. आय विल नॉट हेल्प हिम इन स्टडी.